उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज इथं जन्मदात्या आईनं घरगुती वादातून पोटच्या 2 मुलींना विष पाजून ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला। उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। गावापासून काही अंतरावर कृष्णात भोसले यांचं कुटुंब शेतात राहतं। शनिवारी दुपारी रेश्मा कृष्णा भोसले वय 29 या विवाहितेनं आपल्या 2 मुली श्रावणी कृष्णा भोसले वय 4 आणि श्रेया कृष्णा भोसले वय 2 यांना शेतातील फवारणीसाठी घरात ठेवलेलं कराटे नावाचं विषारी द्रव्य पाजलं आणि स्वतःही औषध पिण्याचा प्रयत्न केला। नंतर घरात दोरखंड लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर घरासमोरील मोठ्या सिंटेक्स टाकीमध्ये उडी घेतली। शेजारील काही लोकांनी तिला बाहेर काढलं। रेश्मा भोसले आणि तिचे पती कृष्णा भोसले यांच्यात सकाळी घरगुती कारणावरून भांडण झालं होतं। भांडणानंतर कृष्णा हा शेतीच्या कामाला गेला होता। घरातील भांडणाच्या रागानं श्रावणी आणि श्रेया या 2 पोटच्या मुलींना विषारी औषध पाजून या मातेनं ठार मारलं। या 2 मृत मुलींना आणि रेश्मा भोसले हिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेनं नान्नज परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पुढील तपास तालुका ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे करत आहेत।